नमस्कार, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आज आपण रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन या खांद्याच्या आजाराबद्दल जाणून घेऊया. रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजेच आपल्या खांद्याचा सांधा वारंवार सटकणे, यालाच रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन किंवा इन्स्टेबिलिटी असं म्हणतात. आपल्या शरीराचा खांद्याचा सांधा हा सगळ्यात जास्त हालचाल करणारा सांधा आहे. या सांध्याच्या मुवमेंट या शरीरातील इतर कोणत्याही सांध्यापेक्षा अतिशय जास्त असतात. याच कारणामुळे याची सटकण्याची शक्यताही इतर सांध्यापेक्षा जास्त असते. यालाच आपण असं म्हणू शकतो की मोबिलिटी इज ॲट द कॉस्ट ऑफ स्टेबिलिटी. जेव्हा पहिल्यांदा एखाद्या वेळेस आपला सांधा सटकतो, त्यावेळेस सांधा सटकलेला असताना तिथलं काही हाडाला, काही लिगामेंट्सला, जॉईंट कॅप्सूलला किंवा उती म्हणजेच लॅब्रम याला इंजुरी होऊ शकते आणि अशा इंजुरीमुळेच हा सांधा वारंवार पुन्हा पुन्हा सटकण्याची शक्यता असते. तर हा खांद्याचा सांधा सुटतो कसा, याचं मेकॅनिझम ऑफ इंजुरी काय आहे ते आपण जाणून घेऊया. खांद्याचा सांधा म्हणजेच शोल्डर जॉईंट, त्यालाच इंग्लिशमध्ये ग्लिनोह्युमरल जॉईंट असं म्हणतात. हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, जो बॉल म्हणजेच ह्युमरल हेड आणि सॉकेट म्हणजेच ग्लिनॉइड कॅव्हिटी यांच्यापासून बनलेला आहे. ज्या वेळेस आपला सांधा एक्सटर्नल रोटेशन आणि अबडक्शन म्हणजेच वरती उकळलेला आणि बाहेर वळालेला असतो, त्या पोझिशनमध्ये हा सांधा वारंवार सटकण्याची जास्त शक्यता असते. या पोझिशनमध्ये आपल्या हाताला किंवा खांद्याला धक्का लागल्यास तो सटकण्याची शक्यता असते. यालाच अँटेरियर शोल्डर डिस्लोकेशन असं म्हणतात. तर रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजेच नेहमी सांधा का सटकतो, याचं पहिलं कारण म्हणजे पहिल्या वेळेस सर्वात अगोदर जेव्हा आपला सांधा सटकला होता त्यावेळेसच्या त्या ठिकाणच्या ओतींना म्हणजेच टिश्यूंना झालेली इजा, ज्यामध्ये लॅब्रम फाटणे, त्यालाच बँकार्ट लिजन असं म्हणतात, किंवा हाडाचा तुकडा वेगळा होणे, ज्याला बोनी बँकार्ट असं म्हणतात, किंवा ह्युमरल हेडमध्ये हिलसॅक लिजन, डेंट पडणे, डेंट म्हणजे खड्डा पडणे, त्याला हिलसॅक लिजन असं म्हणतात. दुसरं कारण, जर आपला सांधा कमी वयात सटकलेला असेल, म्हणजेच 25 किंवा 20 वर्षाच्या कमी असताना जर सटकलेला असेल, तर भविष्यामध्ये आपला सांधा वारंवार सटकण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. लिगामेंट सैल असणे, काही लोकांमध्ये काही कारणास्तव शरीराचे स्नायू व लिगामेंट सैल असतात, ज्यालाच जनरलाइज्ड हायपरलॅक्सिटी असं म्हणतात. अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये किंवा रुग्णांमध्ये वारंवार सांधा सटकण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. चौथं कारण म्हणजे योग्य उपचार न होणे, म्हणजेच पहिल्या डिस्लोकेशन नंतर जर आपण योग्य प्रमाणात योग्य प्रकारे उपचार घेतले नाही, तर नंतर सांधा वारंवार सटकण्याची म्हणजेच रिकरंट डिस्लोकेशनची चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात. तसेच खेळातील इजा म्हणजे बॉल गेम, कुस्ती, जिम, क्रिकेट, बॅडमिंटन अशा प्रकारच्या खेळांमध्ये जिथे थ्रोईंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच फेकण्याची ॲक्टिव्हिटी येते, त्या ठिकाणी रिकरंट शोल्डर डिस्लोकेशनची जास्त प्रमाणात शक्यता असते. तर रिकरंट शोल्डर डिस्लोकेशनची लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊया. पहिलं लक्षण, वारंवार खांदा सुटणे. काही छोटासा धक्का जरी लागला तरी खांदा सटकतो, हे याचं पहिलं लक्षण होय. दुसरं लक्षण म्हणजे ॲप्रिहेन्शन म्हणजेच भीती, ज्यामध्ये आपण हात वरती उचलताना किंवा बाहेर घेताना आपला सांधा सटकतोय की काय अशी भावना रुग्णांमध्ये येते, त्यालाच ॲप्रिहेन्शन असं म्हणतात. तसेच खांदा सुटल्यानंतर वेदना, सूज व जॉईंटची डिफॉर्मिटी व एकदम सुडो पॅरालिसिस म्हणजेच आपला हात आपल्याला बिलकुल हलवता येत नाही. काही वेळा तर सांधा एवढा सटकलेला असतो की रुग्णाला स्वतःलाच तेवढा अनुभव आलेला असतो की तो स्वतःच आपला खांदा सटकल्यानंतर बसू शकतो. तर रिकरंट शोल्डर डिस्लोकेशनसाठी कोणकोणत्या तपासण्या कराव्यात ते आपण जाणून घेऊया. यासाठी पहिली तपासणी म्हणजेच एक्सरे, ज्यामध्ये खांद्याचा एपी म्हणजेच समोरच्या बाजूने आणि ॲक्सियल म्हणजेच वरच्या बाजूने असे 2 एक्सरे केले जातात. त्यानंतरचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच MRI. MRI मध्ये आपल्याला स्नायूंच्या
टिश्यूच्या, लॅब्रमची, तसेच अजून काही इजा आहेत का, अजून कोणता स्नायू फाटलेला आहे का, हे आपल्याला MRI द्वारे कळते. त्यानंतरची तपासणी म्हणजे CT स्कॅन. यामध्ये जर आपला खांदा बऱ्याच वेळा सटकलेला असेल आणि बऱ्याच दिवसापासून, ज्यालाच आपण क्रोनिक असं म्हणतो, तर हाड किती प्रमाणात घासलेला आहे ते बघण्यासाठी CT स्कॅनद्वारे तपासणी केली जाते. यालाच ग्लिनाइड बोन लॉस किंवा ह्युमरल हेड बोन लॉस कॅल्क्युलेट करणे असंही म्हणतात. तर आपण आता रिकरन्स शोल्डर डिस्लोकेशनची उपचार पद्धती जाणून घेऊया. पहिली उपचार पद्धती असते कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. जर आपला सांधा पहिल्यांदा सटकलेला असेल किंवा रुग्ण हा अतिशय वयस्कर असेल तर आपण त्याला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटद्वारे ट्रीटमेंट देतो, ज्यामध्ये पहिल्यांदा स्लिंग लावणे, रेस्ट, नंतर फिजिओथेरपीद्वारे स्नायू बळकट करणे, नंतर शोल्डर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करणे, अशा प्रकारच्या काही उपचार पद्धती ह्या कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटद्वारे केल्या जातात. त्यानंतरची उपचार पद्धती आहे सर्जिकल मॅनेजमेंट म्हणजेच शस्त्रक्रिया. यामध्ये पहिली शस्त्रक्रिया म्हणजेच आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअर. ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह की होल सर्जरी आहे, ज्यामध्ये आपण रुग्णाची दुर्बिणीद्वारे अँकर टाकून तिथलं ग्लिनाइड लॅब्रम रिपेअर करतो. यालाच आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअर असं म्हणतात. त्यानंतरची प्रोसिजर आहे रेम्प्लिसाज सर्जरी, ज्यामध्ये आपल्या ह्युमरल हेडला जो डेंट पडलेला आहे किंवा खड्डा पडलेला आहे हा मोठा असेल आणि तो आपला खांदा वारंवार सटकण्यासाठी कारणीभूत असेल तर तिथे टेंडॉनची भरती केली जाते. त्यालाच रेम्प्लिसाज असं म्हणतात. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रिया आहे लॅटरल सर्जरी, जी बोनी प्रोसिजर आहे. यामध्ये हाडाचा एक तुकडा, ज्याला कोरॉकॉइड प्रोसेस असं म्हणतात, तो काढून ग्लिनॉइडवर स्क्रूद्वारे फिक्स केला जातो. जर आपलं हाड हे 20% जास्त घासलेलं असेल तर ही शस्त्रक्रिया केली जाते. यानंतर शस्त्रक्रियेनंतरचे रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन कसे असते ते आपण जाणून घेऊया. पहिल्या 3 आठवड्यामध्ये स्लिंग वापरणे, कोपराचे व रिस्टचे व्यायाम केले जातात. 3 ते 6 आठवड्यामध्ये पॅसिव्ह रेंज ऑफ मोशन व हात हळूहळू हलवण्यास सुरुवात केली जाते. 6 आठवड्यानंतर ॲक्टिव्ह व्यायाम व स्ट्रेच ट्रेनिंग केली जाते. 4 ते 6 महिन्यानंतर आपण हळूहळू खेळात पूर्ववत येऊ शकता. तर पूर्ण बळकटी व पूर्ण हालचाली येण्यासाठी 6 ते 9 महिने हा कालावधी लागू शकतो. तर रिकरंट शोल्डर डिस्लोकेशनच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी? शस्त्रक्रियेनंतर आपल्या डॉक्टरांनी व फिजिओथेरपिस्टने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. स्लिंगचा वापर योग्य कालावधीसाठी करावा. सुरुवातीच्या काळात हात अचानक वरती उचलणे व मागे घेणे टाळावे. नियमित आपल्या डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवावा व स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग व व्यायाम करावा. रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन हा खांद्याचा एक सर्वसाधारण पण त्रासदायक आजार आहे. योग्य तपासणी, त्याच्या कारणानुसार त्यांच्या शस्त्रक्रिया व नियोजित फिजिओथेरपी यानुसार आपण आपल्या खांद्याच्या हालचाली पूर्णपणे मिळवू शकता. आपल्या खांद्याची स्थिरता पूर्ववत येऊ शकते. आजच्या आधुनिक युगामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह आर्थ्रोस्कोपिक सर्जरीद्वारे रुग्ण आपल्या खेळामध्ये व शोल्डरची स्टेबिलिटी परत मिळवू शकतात. तर आज आपण रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन म्हणजेच खांदा वारंवार सटकणे या आजाराविषयी जाणून घेतलं. असेच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.